मूळव्याध म्हणजेच पाईल्स. पण पाईल्स, फिशर आणि फिस्टुला हे बाकीचे 3 प्रकार वेगळे आहेत. मूळव्याध म्हणजे फिशर नाही किंवा फिस्टुला नाही. मूळव्याधामध्ये काय होतं, टिपिकली कोंब येतो, त्यातून रक्त पडतं आणि आधीमध्ये जागा दुखत राहते. दुसरी गोष्ट फिशर. फिशर म्हणजे संडासच्या जागेला चीर पडली. जेव्हा संडास कडक होते तेव्हा बाहेरच्या त्वचेला चीर पडून फिशर तयार होते. त्यामध्ये वेदना प्रचंड प्रमाणात आहे आणि ते तुम्ही गरम पाण्यात बसल्यानंतर रिझॉल्व्ह होऊ शकतो थोड्याफार प्रमाणात. परत त्रास झाला तर डॉक्टरांना दाखवायचं. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात भयंकर म्हणजे बघंदर म्हणजेच फिस्टुला. फिस्टुला हा खूप मोठा आजार आहे. मूळव्याध 1-2 दिवसात बरा करू शकतो आपण ऑपरेशनने. फिशर आपण 1-2 दिवसात बरं करू शकतो ऑपरेशनने. पण बघंदर जे आहे त्याला वेळ लागणार आहे, त्याला रिपीटेड ट्रेसिंग लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला छोटंही जरी बघंदर असेल, छोटा जरी फिस्टुला असेल, लगेच डॉक्टरांकडे जायचंय आणि लवकरात लवकर ऑपरेट करून घ्यायचं. नाहीतर पुढे मोठा त्रास वाढू शकतो, तो टीबी मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. फिस्टुला असणाऱ्या पेशंटने दुर्लक्ष करू नका. आणि पाईल्स, फिशर, फिस्टुला कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन करायचं असेल, आम्ही आहोतच, काही काळजी करू नका. आणि हे रील जास्तीत जास्त त्रास असणाऱ्या लोकांना पाठवत नाही.